NIAची एजन्सीज US ला गेली होती. आमच्यासोबत मारुती फार आहे. सर, आपण विक्टिम होते 26/11चे. आज तौर राणाला परत इंडियाला गेला आहे. 18 इयर्स झाले या इन्सिडेंटला. आपला काय सेंटिमेंट आहे याच्याबाबत? जस्टिस मिळाला आहे कारण की इतका लांब वेट होता मुंबईकरांसाठी. त्याला वेळ लागलेला आहे, पण मी यामध्ये भारत सरकारची जी रणनीती आहे ही त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद देतो आणि ट्रम्प सरकारलाही धन्यवाद देतो की आज तौर राणासारख्या टेररिस्टला भारताशी हवाली केलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून याचा खुलासा होईल की 26/11च्या घटनेमध्ये याचे मास्टरमाइंड कोण आहेत, कुणाचा हात आहे याचा खुलासा होईल. आणि या खुलाशानंतर तौर राणाला आमची तर अशी मागणी आहे की त्याला इथं ताबडतोब फाशी देण्यात यावी. कसाबला फाशी देण्यात आली होती. आता तौर राणाला परत येत आहे. म्हणजे एक विक्टिम्सचे पर्सनल सेंटिमेंट काय आहे? हे इतका लांब वेट होता. आपल्याला पण मार लागली होती त्या इन्सिडेंटमध्ये. एक मुंबईकर ज्याच्यासाठी ते कार्यरत होती त्यांचं म्हणजे कसं आता भावना आहे या मुवमेंटला? हे पहा, मुंबईमध्ये त्या दहशतवाद्यांच्या हल्ल्यामध्ये जे शहीद झाले 162 लोक मृत्युमुखी पडले. माझ्यासारखे काही लोक अपंग झाले, त्यांचे कुणाला पाय गेलेत, कुणाचे हात गेलेत. ही तर जखम जीवनभर भरून येणार नाही आहे. पण यापुढेही अशी घटना घडू नये यासाठी त्यांना सजा होणं आणि फार गरजेचं आहे. काय झालं होतं म्हणजे आपण कसाबला बघितलं होतं, कसाबने आपल्याला अटॅक केलं होतं. आपण सालसकर सर, कामते सर, करकरे सरची व्हॅन पण बघितली इकडे जातात. म्हणजे काय झालं होतं नेमकी या रात्री काय झालं होतं? 26/11ला मी रेग्युलर माझी ड्युटी संपल्यानंतर मी घरी आलो होतो. त्यावेळेला मी वैद्यकीय शिक्षण सचिव यांच्या गाडीवर वाहन चालक होतो आणि घरी आल्यानंतर मी जेवण वगैरे करून झोपायच्या तयारीतच होतो. तेवढ्यामध्येच कुलाब्यामधून फायरिंगचे आवाज आले. त्यानंतर CSTला फायरिंगचे आवाज आले. मी TV चालू केला आणि TV चालू केल्यानंतर टीव्हीवर असं बातमी मिळाली की कुलाब्यामध्ये 2 गटामध्ये फायरिंग, त्यानंतर CSTवरती फायरिंग, ट्रायडनला फायरिंग. मग लक्षात आलं की यार हे असं नाही की हे कुठला तरी मोठा दहशतवादी हल्ला आहे. नंतर बॉम्बचे आवाज यायला लागले. मग ही घटना घडल्यानंतर मी म्हटलं आता मिसेसला म्हटलं की मला जर फोन आला तर मला जावं लागेल म्हटलं ड्युटीला. तर पत्नी म्हणाली माझी की नाही, तुम्ही फोन बंद करा, तुम्ही जाऊ नका बाहेर. म्हटलं नाही, माझं कर्तव्य आहे, माझी ड्युटी आहे, मला जर फोन आला तर जावं लागेल म्हटलं इमर्जन्सीमध्ये. ठीक आहे म्हणे, फोन आल्यानंतर बघू. तेवढ्यात मला एक अर्ध्या तासानंतर आमच्या सेक्रेटरी साहेबांचा फोन आला. फोन आल्यानंतर मी बिल्डिंगच्या खाली उतरलो, गॅरेजमधून गाडी काढली आणि गाडी काढून मी ज्यावेळेला मी गाडी काढत होतो त्यावेळेला हे लोक कसाब आणि इस्माईल हे 2 टेररिस्ट CSTवर फायरिंग करून कामा हॉस्पिटलमध्ये आले होते. कामा हॉस्पिटलमध्ये त्यांची फायरिंग चालू होती आणि मी गाडी घेऊन निघाल्यानंतर त्यांनी कामा हॉस्पिटलच्या कंपाऊंडवरून उडी मारून झेवियर्स कॉलेजच्या तिथे माझ्या समोर आले. मला ते दोघंही दिसले. त्यांच्या पाठीवर बॅग होत्या, वेपन त्यांनी पायाला असे उभे धरले होते, त्याच्यामुळे मला वेपन दिसले नाहीत. मला असं वाटलं की ते कॉलेजचे स्टुडंट आहेत. पण त्या क्षणी त्यांनी पोलिसांवरती फायरिंग केला. फायरिंग केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हेच ते अतिरेकी आहेत. मी कुठल्याही क्षणाचा विचार न करता त्यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी फुटपाथवर उड्या मारल्या आणि बॅडलक असं झालं की माझी गाडी फुटपाथला अडकली. फुटपाथला अडकल्यानंतर मी 2 वेळेस मागं पुढं करण्याचा प्रयत्न केला, पण काही ते सक्सेस झालं नाही. मग मी गाडी पडलेली वेपन त्या कसाबने उचलल्याबरोबर माझ्या लक्षात आलं की आपल्यावर हा फायरिंग करणार. मी माझी ड्रायव्हिंग सीट खाली पाठीमागं ओढली आणि खाली वाकलो. खाली वाकल्याबरोबर पहिली गोळी माझ्या डोक्यात लागत होती, ती सीटमधून पाठीमागे गेली. त्यानंतर माझा हात स्टेअरिंगवर होता. मी रिव्हर्स गाडी गिअर टाकला आणि 35 मीटर गाडी मी रिव्हर्स घेतली. ज्यावेळेला रिव्हर्स गाडी घेत होतो त्यावेळेला माझ्या हातावर एक गोळी लागली. त्यामध्ये माझे हे दोन्ही बोटं तुटून गेले ते. आणि मग पुन्हा दुसरी गाडीवर कंटिन्यू फायरिंग चालू होती. लेफ्ट साईडच्या दरवाजामधून माझ्या कमरेमध्ये एक गोळी लागली. त्यानंतर माझी गाडी थांबत नाही बघून त्यांनी गाडीचं टायर फोडलं. गाडीचं टायर फोडल्याबरोबर माझी गाडी एकदम बंद पडली आणि झिकझॅक होऊन जागेवर थांबली. थांबल्याबरोबर त्याने गाडीवर एक ग्रेनेड टाकलं. तर गाडी क्रॉस उभा होती, ते ग्रेनेड गाडीच्या खालून पलीकडे जाऊन फुटलं ते. तर मग म्हटलं आता गाडीच्या बाहेर जर मी निघून गेलो तर मला हा फायरिंग करणार म्हटलं, कारण AK-47ची रेंज बरीचशी असते. मग मी गाडी सेंटर लॉक केली, माझा मोबाईल स्विच ऑफ केला आणि हे तुटलेलं बोट माझ्या डोक्यावर टाकलं. पूर्ण तोंडावर माझ्या ब्लडिंग झालं आणि गाडीमध्ये मेल्याचं सोंग करून मी पडून राहिलो. मग ते दोन्ही अतिरेकी माझ्या गाडीजवळ आले. मला पाहिलं, माझ्या डोक्यावर तोंडावर ब्लड पाहिल्यामुळं त्यांना वाटलं मी मेलो. मला मेलं म्हणून सोडलं त्यांनी. आणि त्या क्षणी माझ्या बॅक साईडनं SB1च्या कार्यालयाकडनं एक व्हॅन आली आणि त्या व्हॅनमध्ये करकरे, कामटे, साळसकर साहेब होते. त्यांनी त्यांच्यावर अटॅक केला. 26/11 मुंबई हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाला अमेरिकेतून भारतात आणण्यात येत आहे. सरकारनं फास्ट ट्रॅकमध्ये केस चालवली आणि त्याला कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी CSMT इथल्या प्रत्यक्षदर्शी चहावाल्यानं केलेली आहे. आपने तभी कसाब
को क्या स्थिति में देखा, सीएससी की क्या परिस्थिति थी उस दिन? मैडम उसके चेहरे पे ना कुछ भी, किसी को अपन टेंशन कुछ भी नहीं, बिंदास ऊपर फायरिंग कर रहा है, इधर फायरिंग कर रहा है। अरे वो बंदा मेरे को गाली दिया, उसकी औकात है क्या? आखिर गया ना जहन्नम में, उसकी बॉडी भी पाकिस्तान कबूल नहीं किया, उसकी काहे का इज्जत। तो अभी इतने बड़े आतंकवादियों को अमेरिका दे रहा है, तो उनको धन्यवाद देना चाहता हूँ। और इंडिया गवर्नमेंट से मैं ये मांग करना चाहता हूँ, उच्च न्यायालय से, मोदी जी से और देश के सरकार से, राज्य सरकार जो भी है, इनके ऊपर है ना फास्ट ट्रैक पे चलाया जाए, 2 महीने में फैसला सुनाया जाए। और आतंकवादी हमारे देश का कोई मेहमान नहीं है, उनके लिए अलग से कानून बनाया जाए, चाहे वो जम्मू कश्मीर का आतंकवादी हो, चाहे कहीं का भी हो, कि फास्ट ट्रैक पे चलाया जाए। उनको मालूम है मैं इंडिया में जाऊंगा या तो मर जाऊंगा या तो पकड़ा जाऊंगा, तो 2-4 साल जिंदा रहूंगा, फिर मेरे को सज़ा मिलेगा, जब तक राजा ज़िंदगी जीऊँगा। इतना तो मेरे को यहाँ का एमएलए एमपी को सुरक्षा नहीं है जितना उसको मिलता है। तो मैं राज्य सरकार से गुजारिश करना चाहता हूँ कि मैं उस रात को इतना बुरा हादसा देखा हूँ, बच्चे बुजुर्ग, यहाँ तक कि कुत्ता भी मरा है। वो किसी का मजहब नहीं है, किसी का दीन नहीं है, किसी का इस्लाम नहीं है। तो मेरा यही रिक्वेस्ट है कि सरकार इसके ऊपर, सदन सरकार जो भी है, मैं पढ़ा लिखा नहीं हूँ, जो भी है इनको एक अच्छा से कानून बनाए, जैसे हर राज्य में है, अमेरिका दुबई वगैरह में, कि जो गलत काम किया, चोरी किया तो हाथ काट दो या वे कर दो। लेकिन यहाँ वैसा नहीं होता, 2 साल के बाद भी कसब का प्रूफ दिया, बोलता मेरा यहाँ का आदमी नहीं है। तो सरकार, मैं ट्रम्प जी को शुक्रिया अदा करना चाहता हूँ कि इतने बड़े आतंकवादी को इंडिया को सौंप रहा है। लेकिन इंडिया इसके ऊपर क्या करता है हम लोग को देखना है। मैं भुक्तभोगी हूँ उस दिन का, आई विटनेस हूँ, मैंने देखा मेरे को कसब ने गोली कैसे मारा है, किस लिए मारा है, मेरे को मालूम ही नहीं आतंकवादी कैसा होता है। लेकिन सरकार ला के खिलाएगा पिलाएगा, जब तक हमारी जान जलेगी, हमारी रूह तपेगी, कि वो देखो देश का दुश्मन को बिठा के खिला रहा है, मेरे को बर्दाश्त नहीं होएगा। तो हम जहाँ बात करें, आपने ऑब्वियसली गवर्नमेंट का शुक्रिया अदा किया कि ताहूर राना को वापस ला रहे, लेकिन यहाँ पे ला रहे तो आपकी क्या मांग है कि मतलब एज अ विक्टिम, आप खुद एक आई विटनेस से एक विक्टिम थे, आपकी क्या मांग है कि क्या सज़ा होनी चाहिए ऐसे लोगों को जिन्होंने इतने लोगों को मौत की घाट उतारा? मैं जो मांगूंगा सरकार पूरा नहीं कर सकती है, मैं जो मांगूंगा सरकार पूरा नहीं कर सकती। मैं मांगूंगा, मैं सरकार को मेरे मारने का हक दे कि मैं खुद उसको मारूं, क्यों मैंने देखा हूं कितने लोग बड़े हैं, उसमें कोई हिंदू हो, कोई मुस्लिम, कोई बच्चा बूढ़ा। अरे 2 साल का बच्चा क्या गुनाह किया था, वो तो दुनिया भी नहीं देखा था, उसको तूने मारा। हेडलाइन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा रंग आमचा। खटल्यातून मुक्ततेकरता वाल्मिक कराडचा कोर्टात अर्ज, तर संतोष देशमुखांच्या हत्येत सहभाग नसल्याचा कराडचा दावा। सुनावणीनंतर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची माहिती। मुंबईतील 26/11च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला घेऊन भारतीय पथक रवाना। दुपारपर्यंत राणा भारतात येणार। पुण्यातील तनिषा भिसेंच्या कुटुंबियांनी नाकारली एकनाथ शिंदेंनी दिलेली आर्थिक मदत, तर आम्हाला पैसे नकोत, रुग्णालयातील चुकीच्या लोकांवर कारवाई करा, भिसे कुटुंबियांची मागणी। गॅस दरवाढी विरोधात शिवसेना उबाठा कार्यकर्ते रस्त्यावर। पुण्यात चूल पेटवत महागाईचा केला निषेध। एसटी कामगारांना राज्य सरकारचा मोठा धक्का। मार्च महिन्याच्या पगारात 56% कपात, तर सरकारी निर्णयामुळे कर्मचारी वर्गात नाराजी। जय पवारांचा साखरपुडा सोहळा। कौटुंबिक वादळानंतर प्रथमच समारंभाकरता पवार कुटुंबीय एकत्र येणार। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी। अमृतांजन पुलाजवळ वाहनांच्या रांगा, चालकांसह प्रवासी त्रस्त।